ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतल्या MIDC फेज 2 मधल्या एका रसायन कंपनीमध्ये आज स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली। या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल। या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। इथे सुरक्षा परीक्षण देखील केलं जाईल असं त्यांनी सांगितलं। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य शासनाच्या वतीने केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। अशा दुर्घटना वारंवार घडू नयेत म्हणून इथल्या रसायन कंपन्या दुसरीकडे हलवण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं। स्फोटाची तीव्रता फार मोठी असल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी देखील झालेली आहे। जवळपास 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे, 60 लोक जखमी झालेले आहेत आणि आणखी जे काही लोक अडकलेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। चौकशीमध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि या दुर्घटनेवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल आणि कुणालाही यामध्ये पाठीशी घालण्याचा काही विषय कोणी करता कामा नये, कोणी करणार नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेचा आढावा घेऊन नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल असं सांगितलं। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली। या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च सरकार करणार आहे असं सामंत यांनी सांगितलं। या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की या स्फोटाचा आवाज सुमारे 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरात घुमला। स्फोटामुळे परिसरातल्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या। या भागात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले। स्फोटामुळे अनेक वाहनांचं आणि अनेक घरांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच मंत्री उदय सामंत आणि इथले खासदार श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली। या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि राज्यपाल रमेश बैस यांनी दुःख व्यक्त केलं आहे।